नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात भोंदूबाबानं खोटे भविष्य सांगून घरातील रोख रक्कम केली लंपास. पोलिसांनी भोंदूबाबाच्या आवडल्या मुसक्या बुवाबाजीपासून सावध राहण्याचं पोलिसांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनानं एसटीला ब्रेक. बुलडाणा आगारातील 3 दिवसात 150 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द. एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचं नुकसान. आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे उपोषण सुरू. प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मानकी इथं एका भोंदूबाबानं खोटं भविष्य सांगून घरातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली असून अशा बुवाबाजीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बाळापूर तालुक्यातील मानकी इथं गावामध्ये भविष्य सांगण्याकरिता महाराजांचा वेश घेऊन फिरणाऱ्या एका भोंदूबाबानं अनंता म्हैसने, गजानन म्हैसने यांच्या घरी खोटे भविष्य सांगून घरातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. पत्नीनं भोंदूबाबाच्या सांगण्यावरून कपाटातील 40,000ची रक्कम भोंदू महाराजांच्या हाती दिली. भोंदूबाबानं बाईला 11 तांदूळ मोजून आणण्यासाठी सांगितले आणि त्या पैशामधून 25,000 रक्कम चोरून नेल्याचं लक्षात येताच भोंदूबाबाला गावातीलच व्यक्तींनी पकडलं. बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये नेलं असता पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. भोंदूबाबानं गुन्ह्याची कबुली दिली असून 25,000 रुपये परत केले. त्यामुळे त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा आंदोलनानं हिंसक वळण घेतल्यानं एसटी बसेसच्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गेल्या 3 दिवसात जिल्ह्यातून धावणाऱ्या जवळपास 150 पेक्षा जास्त बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे या मार्गावरील एसटी बसेस गेल्या 3 दिवसांपासून बंद होत्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानं एसटी महामंडळाच्या बस फेऱ्यांनाही ब्रेक लागला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसात जिल्ह्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या जवळपास 150 पेक्षा जास्त बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे एसटी बसचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावात उपोषण करत होते. त्यांच्या समर्थनात राज्यभरात मराठा समाज बांधव हे आंदोलन करत आहे. अशातच आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता एसटी महामंडळानं सुद्धा सावधगिरीची भूमिका घेत अनेक बस फेऱ्या रद्द केल्या होत्या. एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाअंतर्गत येणाऱ्या बुलढाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव, जामोद, शेगाव या 7ही आगारातून मराठवाड्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द इथं ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी 4 दिवसांपासून उपोषण पुकारलंय. मात्र प्रशासनानं अद्यापही आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेवर 8 देण्यात यावा, परिसरात पसरलेल्या घाणीचं साम्राज्य दूर करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष पंकज वाघ यांच्यासह 6 जणांनी गावातच उपोषण सुरू केलं आहे. मात्र अजूनही त्यांच्या या उपोषणाची प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही मोहना खुर्द, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे 30 तारखेपासून उपोषणाला बसलेलो असता आज उपोषणाचा 4था दिवस असून सुद्धा प्रशासनाने कुठलीही प्रकारची दखल घेतलेली नाही. आमचे साधे विषय असून सुद्धा आमचा विषय आहे, आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो पुतळा मोहना खुर्द येथे 20 वर्षापासून अस्तित्वात आहे त्या ठिकाणची 8 देण्यात यावी व जो पुतळा आहे तो हस्तांतरित आम्हाला दुसऱ्या जागेत करायचा आहे त्या जागेची 8 देण्यात यावी. हे साधे विषय असून सुद्धा प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तरी प्रशासनाने गांभीर्य घ्यावे व उपोषणकर्ते आम्ही 6 जण इथे बसलेलो आहे. आमच्या जीवितवास कुठल्याही प्रकारचं काही झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार पंचायत समिती मेहकर व ग्रामपंचायत
मोना खुर्द हे राहील. राज्य सरकारनं नवीन प्रस्तावित कायद्यात कृषी सेवा केंद्रांच्या संदर्भात घातलेल्या जाचकटी आणि नियमांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान 100% पाळला आहे. आगामी 2 दिवसही बंद शांततेत पाळण्यात येणार असल्याचं अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनानं प्रस्तावित कायद्यातील जाचकटी रद्द कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांना देण्यात आलं. बोगस खतं आणि बियाणांपासून नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्तावित केलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्रे 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेनं घेतला आहे. त्याला पहिले 2 दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे रब्बी हंगामातील पेरणीकरिता बियाणे आणि तत्सम खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरात 3 दिवस दिवसा आणि 4 दिवस रात्री कृषी पंपांसाठी वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र हा वीज पुरवठा केवळ 8 तास मिळतो. या 8 तासात पिकांना योग्य प्रकारे पाणीही देता येत नाही. पाऊस नसल्यानं पिकं शेवटचा घटका मोजतायत. त्यामुळे कृषी पंपांना 8ही दिवस दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हातरुण परिसरात पावसाचा मोठा खंड पडला असून पिकांची स्थिती चिंताजनक आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे उत्पादन घटले असून लावलेला खर्च वसूल झाला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. पिकांना जगवण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होतात. शासनानं कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी सिंदखेड राजा इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. यावेळी त्यांनी स्वतः रक्तदान करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी स्वतः रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रियाही दिली. 50-60 लाख मराठी राहिले, त्याच्यातले 10 लाख तर 8 लाखाच्या वरती असल्यामुळे आरक्षणाचा विषय येत नाही. मग निवडक मराठ्याचा विषयासाठी आपण एवढं त्यांना वाईट टाकल्यासारखं करतो आहे. तर तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे. म्हणजे आमचा वाटा जास्त आहे देशामध्ये, पण 52-55% जातं आणि 27% वर आपल्याला आरक्षण नाही आहे. तर मग ओबीसीला वाढवून घ्या, ते मदत करा किंवा ते अवघड करा. पण साफ नाही म्हणणं हा खूप चुकीचा संदेश जातो. हे ओबीसी नाही का, मग मराठा कोण आहे ते तर आम्हाला प्रश्न द्या ना. हा काही पाकिस्तानचा आहे का अमेरिकेतला आहे, याचा आरक्षणावर अधिकार का नाही, त्याचं मागासले पण तुम्हाला माहीत नाही. मग हे सगळं असताना सुद्धा तुम्ही नाकारता का? माझा मी ओबीसीमध्येच आहे, पण ओबीसीवाल्यांना ज्यांनी आता सगळी जमाजमा करण्याचा प्रयत्न केला करत आहे, गमावलेली इज्जत या भूमिकेतून मग काही आपलं जमल बा आता, तर त्याच्यामुळं हा जो भेदभाव वाढत चालला आहे महाराष्ट्रामध्ये चुकीचा आहे. मनोज पाटील जरांगे यांनी 2 जानेवारीपर्यंत बेमुदत उपोषणाला स्थगिती दिल्यामुळे उरळ पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू असलेलं साखळी उपोषण 2 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 2 जानेवारीपर्यंत बेमुदत उपोषणाला स्थगिती दिली आहे. यामुळं अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू असलेले साखळी उपोषण 2 जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. उपोषण सोडवण्यासाठी ठाणेदार गोपाल ढोले, पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफसह तसेच कृष्णा अंधारे आणि त्यांचे सहकारी उपोषण सोडविण्यासाठी उपस्थित होते. उपोषणकर्ते गोपाल अंबादास पोहरे आणि बाबाराव राजाराम मेटांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषणाला स्थगिती दिली. आगामी 2023-24 वर्षासाठी पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व पंचायत समितींना देण्यात आल्या आहेत. मात्र मूर्तीच्या पूर्वगता एकाही तालुक्याचा अहवाल अद्यापही जिल्हा परिषदेला प्राप्त झाला नसल्याचं जलव्यवस्थापन समितीच्या सभेत उघडकीला आलं आहे. त्यामुळे उर्वरित पंचायत समित्यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश
अध्यक्षांनी दिले आहेत। उन्हाळ्यात ग्रामीण भागात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीनं पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे। अशा सर्व बाबी समाविष्ट करून आराखड्याला जिल्हाधिकारी मंजुरी देणार आहे। त्यामुळे दोषरहित आराखडा तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी यावेळी दिले। जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, महिला बालकल्याण सभापती रिजवाना परवीन आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत। ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद, पंचायत समिती इथं कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य आणि एकत्रित आयुष्मान भारत योजनेत 1353 प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येत आहे। या आयुष्मान भारत ई कार्ड नोंदणी करण्याचं काम सुरू आहे। या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी केलंय। योजनेत खासगी आणि शासकीय रुग्णालयांचाही समावेश आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या दोन्ही योजनेचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही दिवसात रुग्णालयांची संख्या वाढणार आहे। तत्पूर्वी नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने यूसीएन का रिचार्ज करवाने जा रहा हूँ। अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है। हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा। और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अकोल्यात गजानन हरणे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांच्या आंदोलनाची सांगता झाली। उपोषणाला या उपोषण मागे घेताना इशारा देतो की मराठ्यांना जी काही मुदत दिलेली आहे 2 जानेवारीपर्यंत, त्या तारखेच्या आत सगळ्या तांत्रिक बाबी काय असतील तुमचे ते सगळे संपवून मराठ्यांना आरक्षण द्यावं। तिथपर्यंत जर आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज याहीपेक्षा ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन करेल। आणि आता या दिवाळीपासून आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये स्वस्थ बसणार नाही। शासनाच्या या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मराठा समाजाला संघटित करू, त्यांच्या ग्रामसभा घेऊन। मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पातूर तालुक्यातील चरण गावात नागरिकांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून रोष व्यक्त केला। यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली। या प्रतिकात्मक यात्रेला सकाळी 10 वाजता सुरुवात करण्यात आली। गावातील महिलांनी जोरजोरात रडत यात शोक व्यक्त केला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावात मंडपापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। संपूर्ण गावातून अंत्ययात्रा निघून नदीच्या काठावर पोहोचली। या ठिकाणी उपस्थितांनी सभा घेत श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून अंत्यविधी करण्यात आला।
अकोला जिल्ह्यातील राजंदा येथील 9 शेतकऱ्यांचा प्रश्न येत्या मंगळवारपर्यंत मार्गी न लावल्यास कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करू असा इशारा वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. तुम्हाला समस्या सोडवायची आहे की बिघडवायची आहे? 100% सोडवायची आपल्याला. मग समजा यांना काय मागितलं आपण सोमवारपर्यंत वेळ द्या. सोमवारपर्यंत तुम्ही नाही आले, सोमवारपर्यंत मग साहेब असं तुम्ही सांगताय, असं तोंडी सांगितलेलं 2 ओळी लिहिल्या तर हा विषय संपला असता. ते निघून गेले असते हे निघून गेले असते. किती सिंपल विषय आहे. जबाबदारी दिलीच ना प्रमुखांना. हो जबाबदारी साहेबांनीच तुम्हीच आहे, त्यामुळे जबाबदारी माहीत आहे. होतं मग. आणि बरं असं काही आहे का की हा विषय सॉल्व्ह होत नाही, त्याच्या आवाजवी मागणे आहे आणि ते तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही, किंवा हे तुम्हाला चुकीचं करायला सांगताय काहीतरी जे आहे ते ऍक्शन ते करावंच लागेल फील्डवर. हेच आमचं म्हणणं आहे की जर एवढा लहानसा विषय आहे तर एवढ्या शेतकऱ्यांना येऊन बसावं लागतं. हे दुर्दैव आहे ना कृषी विभागाचं. पोखरा अंतर्गत 9 कास्तकार राजंदा येथील बार्शी टाकळी तालुक्यातील त्यांच्या अनुदानाच्या प्रस्तावासाठी ऑनलाईन सगळ्या प्रोसेस करून सुद्धा त्यांचं अनुदान संता लागवडीचं मिळत नव्हतं आणि म्हणून ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अकोला ह्यापूर्वी येऊन गेले. अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांनी त्या काळात जे कृषी सहाय्यक होते त्यांचा परत आदेश केला. 3 दिवसात त्यांनी या संदर्भातली प्रक्रिया जी ऑनलाईन असते की त्यांनी जिओ टॅगिंग करून ते सगळी फाईल पाठवणं अपेक्षित असते ती काही पाठवली नाही. 7 दिवसाचा कालावधी झाला, पण ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी सुट्टी टाकली आणि त्यांनी मोबाईल बंद करून टाकला. आज हे शेतकरी सकाळपासून या कार्यालयात होते. जिल्हा कृषी अधीक्षक जे आहेत त्यांची किरवेंची पण त्यांची भेट झाली, पण अत्यंत मूर्ख अधिकारी आहे, नालायक अधिकारी आहे की शेतकरी इथे आंदोलन करतायत, बसून आहेत, पोलीस इथे आलेले आहेत आणि ते कार्यालय सोडून निघून गेले. ही जी काही अनास्था आहे त्यामुळे या विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. एखादा शेतकरी त्याच्या मागणीसाठी तुमच्या कार्यालयात बसलेला असेल आणि तुम्ही कार्यालय सोडून जात असाल तर असे नालायक अधिकारी फारकाळ या जिल्ह्यात असणं इथल्या शेतकऱ्यांची प्रतार नाही. आणि म्हणून आज त्यांनी लेखी स्वरूपात दिलं आहे की ते सोमवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत यांचा प्रश्न मार्गी लावणार आहे. हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर मग एकदा या कृषी कार्यालयाची तोडफोड आम्हाला करावी लागेल आणि मग त्याचे परिणाम जे होतील त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तयार राहावं असा इशारा या निमित्ताने आज देतो. विदर्भातील सर्वात मोठ्या महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचं बुलढाणा शहरात 4 ते 5 या 2 दिवस आयोजन करण्यात आलंय. याबाबत आयोजकांनी अधिक माहिती दिली. दिवाळीचा सण लक्षात घेता महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसंच महिलांचं सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं दिशा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीनं विदर्भातील सर्वात मोठी महिला बचत गटाची भव्य प्रदर्शनी बुलढाण्यात आयोजित करण्यात आली आहे. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असून जिल्ह्यातील 5,000 महिला आपले बचत गटाचे स्टॉल्स इथं लावणार आहेत. या प्रदर्शनीत जिल्ह्यातील नागरिकांनी आणि महिलांनी भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून बचत तर करतातच, परंतु त्यांना जेव्हा कुठला उद्योग व्यवसाय करायचा असतो तर त्या उद्योग व्यवसाय करत असताना त्याला बाजारपेठ मिळत नाही. बचत गट प्रदर्शनीच्या माध्यमातून ही बाजारपेठ महिलांना आम्ही उपलब्ध करून देतोय आणि या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अवधा इथं राहणाऱ्या शेतकऱ्याची जमीन जिल्हा उपनिबंधकांच्या प्रयत्नांनी सावकाराच्या ताब्यातून मुक्त करण्यात आली. शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांचे आभार मानले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील शेतकरी श्री कैलास ढोले यांनी आमच्या कार्यालयाकडे अवैध सावकारी अंतर्गत अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर चौकशी करून सप्टेंबर महिन्यामध्ये सावकारी कायद्याच्या कलम 18(2) अंतर्गत त्यांना त्यांची शेती परत करण्याचा आदेश पारित करण्यात आला होता आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं 30 ऑक्टोबर 2023ला कलम 18(6) अंतर्गत त्यांना त्यांच्या शेतीचा ताबा देण्यात आलेला आहे. सदर ताब्याची कार्यवाही ही सहकार खातं, पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं पूर्ण करण्यात आलेली आहे आणि संबंधित शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीचा प्रत्यक्ष त्यांच्या शेतीवर जाऊन हा ताबा देण्यात आलेला आहे. काय आव्हान राहणार शेतकऱ्यांना? अवैध सावकारीच्या तक्रारीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आपण अशा प्रकारचा आपल्यासोबत अवैध सावकारीचा व्यवहार होत असेल, अशा प्रकारे आपल्याला त्रास दिला जात असेल तर आपण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा या कार्यालयाशी आपण संपर्क करा.
आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्यावर नियमानुसार चौकशी करून दोषींच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अकोला शहरातल्या सहकार नगरातील साईबाबा मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होती. साईबाबा मंदिरात शुक्रवारी साईबाबा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. श्री साई संस्थान शिर्डीचे माजी पुजारी रमेश जोशी आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. श्रींच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 3 दिवसीय सोहळ्यात पंचांग कर्म, कुटीर होम, जलाधिवास, वास्तू, योगिनी क्षेत्रपाल, प्रधान, स्थापनपूजन, अग्निस्थापन, नवग्रह, रुद्रपीठ, देवतापूजन करण्यात आलं. या सोहळ्यात परिसरातील महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून तस्करी होणाऱ्या गोवंश जनावरांची माना पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत 2 बोलेरो वाहनं मिळून 8,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकही करण्यात आली आहे. शेख शाहरुख शेख सादिक आणि मोहम्मद साजिद मोहम्मद अखिल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. माना पोलीस ठाण्याच्या पथकानं ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावर जामठी फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. माना पोलिसांनी जनावरं नेत असलेल्या वाहनाची झडती घेतली असता 2 बोलेरो पिकअप वाहनामध्ये 12 जनावरं कोंबून नेत असल्याचं आढळून आलं. या 12ही जनावरांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना गोशाळेत पाठवण्यात आलंय. पुढील तपास सुरू आहे. हिवाळा सुरू होताच बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते आहे. रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. हवामान आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी सर्वप्रथम आपलं नाक आणि घसा व्यवस्थित स्वच्छ करणं आवश्यक आहे. घशाच्या संसर्गामुळे अनेक वेळा घसा सुजतो आणि वेदना होतात. अशा स्थितीत कोमट पाण्यात हलकं मीठ टाकून दिवसातून 2 ते 3 वेळा गार्गल करावे. त्यामुळे सूज येण्यापासून आराम मिळेल आणि बॅक्टेरियाही मरतील. वाफ घेतल्यानं तोंड, नाक, घसा आणि फुफ्फुस स्वच्छ होतील. वाफ घेताना पाण्यात निलगिरीचं तेल टाकावं असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. बाळापूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. प्लॅस्टिकच्या बॅग न वापरण्याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. सरकारनं प्लास्टिक बंदी केली आहे आणि याच्याबद्दल जागरूकता यावी यासाठी प्रशासन काम करत आहे. प्लास्टिकचा वापर बंद करून कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करू या संकल्पनेला तडे गेले असल्याचं चित्र बाळापूर तालुक्यात दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात भोंदूबाबानं खोटे भविष्य सांगून घरातील रोख रक्कम केली लंपास. पोलिसांनी भोंदूबाबाच्या आवडल्या मुसक्या बुवाबाजीपासून सावध राहण्याचं पोलिसांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनानं एसटीला ब्रेक. बुलडाणा आगारातील 3 दिवसात 150 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द. एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचं नुकसान. आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे उपोषण सुरू. प्रशासनानं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.